प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। चैत्र मास शुक्ल पक्षातील नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते। अयोध्येत राम जन्मोत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातोय। मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली। रात्रीपासूनच दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। अयोध्येतील शरयू नदी घाट, हनुमानगडी आणि राम मंदिर परिसर भाविकांनी फुलवले। रामनवमीच्या दिवशी रामलल्लाच्या भाळी सूर्यतिलकाची मोहोर उमटणार आहे। रामनवमीच्या दिवशी मध्यान्ही बरोबर दुपारी 12 वाजता साधारणपणे 4 मिनिटं रामलल्लाच्या मस्तकावर सूर्यकिरणांचा अभिषेक होणार आहे। रामलल्लाच्या कपाळी गोलाकार सूर्याभिषेक होणार असून याचा आकार 75 mm व्यास इतका असेल। सूर्यकिरण अभिषेकासाठी पाहण्यासाठी भाविकांनी मात्र त्या ठिकाणी मोठी गर्दी केली। हे दृश्य आपण पाहतोय दिल्ली, वाराणसी, हरिद्वार, कटरा आणि अयोध्या या ठिकाणची दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतो। दृश्य आपण पाहतोय रामलल्लाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी आहे। गुजरातमधील अहमदाबाद मधील हे दृश्य आहेत। रामलल्लाच्या मूर्तीची आकर्षक अशी सजावट त्या ठिकाणी करण्यात आली आहे। देशभरात रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय। राम जन्मोत्सव साजरा होत आहे। त्या ठिकाणी भाविकांची अलोट अशी गर्दी अगदी पहाटेपासूनच पाहायला मिळते। रामलल्लाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। देशभरात रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय। महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या ठिकाणची दृश्य पाहतोय। नाशिकमधील काळाराम मंदिर या ठिकाणची दृश्य आहेत। ओदारेश्वर राम मंदिर नागपूरमध्ये, श्रीराम मंदिर वडाळा या ठिकाणची दृश्य सुद्धा आहेत। त्या ठिकाणी सुद्धा भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। दर्शनासाठी रांगा अगदी पहाटेपासून पाहायला मिळतात। तर शिर्डीमधील साईबाबा संस्थान या ठिकाणी सुद्धा आज रामनवमी मोठ्या उत्साहात थाटामाटात साजरी केली जाते। देशभरात रामनवमीचा उत्साह आज पाहायला मिळतो। काळाराम मंदिर नाशिक, ओदारेश्वर मंदिर राम मंदिर नागपूर, श्रीराम मंदिर वडाळा आणि साईबाबा संस्थान शिर्डी या ठिकाणची दृश्य आपण पाहतो। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी पंढरपुरात बांधलेल्या पुरातन राम मंदिरामध्ये रामनवमी दिवशी किरणोत्सव होत असतो। चंद्रभागेच्या तीरावरील होळकर वाड्यातील राम मंदिरात वर्षातून केवळ रामनवमीच्या दिवशीच किरणोत्सव साजरा होतो। छताच्या झरोक्यातून सूर्यकिरणांचा श्रीरामांच्या मूर्तीवर पडणारा प्रकाश हा सारे राम मंदिर उजळून टाकत असतो। एक अद्भुत शिल्पकलेचा नमुना म्हणून होळकर वाड्यातील राम मंदिराकडे पाहावं लागतं। वर्षातून केवळ रामनवमीला या ठिकाणी किरणोत्सव होतोय। त्या ठिकाणी रामलल्लाची मूर्ती मात्र या किरणोत्सवाने उजळून निघते। अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेलं हे पुरातन राम मंदिर आहे। होळकर वाड्यातील राम मूर्तीवर किरणोत्सव आणि त्या ठिकाणची दृश्य प्रत्येक अपडेट आपण पुढारी न्यूजवर पाहतो।